अयोध्या में बहुप्रतीक्षित राम मंदिर के उद्घाटन और रामलला की मूर्ति के लोकार्पण के बाद पूरे देश में खुशी का माहौल है। नागपुर में भी नागरिकों ने जश्न मनाया और अपनी खुशी व्यक्त की। नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं लोकार्पण झालेलं आहे आणि रामलल्लाची प्रतिष्ठापना झालेली आहे। आपण पाहू शकता या ऐतिहासिक घटनेचा आनंद आपल्याला नागपुरातही दिसून येतो आहे। नागपुरातल्या चितारोळीत मी आहे आणि चितारोळीत हे नागरिक या ऐतिहासिक घटनेचा आनंद साजरा करत कैसे लग रहा है, कसं वाटतंय रामलल्लाची आगमन झालेलं आहे राम मंदिरात अयोध्येमध्ये। सर, हा 500 वर्षाचा सनातनाचा जो गॅप होता तो पूर्णपणे संपूर्ण हिंदू समाजाचा एक गौरव म्हणू शकतो। आणि ज्या लोकांनी कार सेवकांनी गोळीबार सहन केला, सगळ्या हिंदुस्थानाने एवढ्या 500 वर्षाचा सहवास आणि काय म्हणतात आनंद उत्सवासाठी वेळ घेतलेला आहे। तर मला असं वाटते की हा जो आनंद उत्सव आता आपण साजरा करू तर हा तात्पुरता फक्त 22 तारखेपर्यंत नाही राहायला पाहिजे। हा पूर्ण वर्षभर आणि राम भक्तांनी रामाने जे शिकवलेल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं पालन पोषण करून रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्या आपल्या गोष्टी अवलंबून करून हा रामलल्लाचा स्वागत उत्सव पुनश्च एकदा सगळ्यांना मनस्पूर्व रामलल्ला आगमन झालेले आहे। तर सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। कालपासून चितारोळीत तयारी सुरू होती, आपण इथे दीपोत्सव साजरा केलेला आहे। कशा प्रकारे तयारी केली आणि महिलांना कशा प्रकारे आनंद होतोय, रामलल्लाचं आगमन झालंय? महिलांना सगळ्यात जास्त आनंद होत आहे। परवा 2-3 दिवसापासून सगळ्या चितारोळीतल्या ज्या महिला मंडळ आहे, आमच्या मैत्रिणी सगळ्या त्यांनी खूप मेहनत घेतली आहे। सगळे दिवे वगैरे सगळे लावलेले होते, श्रीरामाचे दिवे लावलेले होते। त्यांचा उत्साह इतका जोरदार आहे की राम आले आणि खूप सगळं काही खूप प्रसन्नमय झालं असंच मला वाटते आणि माझ्या मैत्रिणी पण खूप खुश झालेल्या आहेत। राम मंदिरात आपण पाहू शकता भाविक भक्तांचा इथे मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येतोय। मोठ्या प्रमाणात इथे उत्साह पाहायला मिळतोय। इथे नागरिक देखील आहे। रामलल्लाचं आगमन झालंय, तुम्हाला काय वाटतंय, कशा प्रकारे आनंद होतोय? आम्हाला खूप जास्त आनंद होत आहे, कारण 500 वर्ष या दिवसासाठी आम्ही वेट करत होतो। तर आज ते आलेलं आहे, आज दिवाळी आली आहे। हा एकाच वर्षात दुसरे वेळा तर सर्व लोक खूपच आनंद आहे। कालपासूनच पूर्ण आमची तयारी चालू आहे आणि आज ते दिवस आलेले आहे। धन्यवाद। आपण इकडे पाहू शकता मोठ्या प्रमाणात महिलां इथे प्रभात फेरी काढलेली आहेत आणि ज्या प्रकारे रामनामाचं इथे रामनाम जपल्या जात आहे, आपण पाहू शकता हा उत्साह।